नमस्कार, मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर। सिंधुदुर्गमध्ये देवगड पवन चक्की येथील गार्डनमधील भव्य शंकर मूर्तीचे आमदार नितेश राणेंच्या हस्ते लोकार्पण। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाची तयारी अंतिम टप्प्यात, मात्र काही मतदारसंघात अद्यापही तिढा कायम। पनवेल महानगरपालिकेकडून 15 प्राथमिक रुग्णालयांची उभारणी। तळोजा नावडा येथे 2 रुग्णालयांचे उद्घाटन संपन्न। आणि मंडणगडमधील म्हाप्रळमध्ये अज्ञात व्यक्तीने लावला वणवा, वणव्याच्या आगीत घर आणि वाडा जळून खाक। आता पाहूया सविस्तर वृत्त। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड पवन चक्की गार्डनमध्ये आमदार नितेश राणे यांनी 15 फूट भव्य शंकराची मूर्ती बसवली आहे। पूजा करून या मूर्तीचे लोकार्पण आमदार नितेश राणे यांनी केले। देवगडच्या विकासासाठी सतत कार्यरत राहणार असून देवगड पवन चक्की गार्डनसाठी आणखी 50 लाख रुपये निधी दिला असल्याची माहिती देखील आमदार नितेश राणे यांनी यावेळी दिली। पर्यटन हा महत्त्वाचा उद्योग असून आपण सर्व यासाठी प्रयत्न करू, नागरिकांनीही साथ द्यावी असं आवाहनही यावेळी नितेश राणे यांनी केलंय। नेहमी मला असं विचारत की आपण पर्यटन या क्षेत्रामध्ये परत स्वतःला रिइन्व्हेंट करायचे असतं, काहीतरी नवीन आकर्षण लोकांना द्यायचं असतं। जसं आपण इथे झिपलाईन सुरू केली आणि आता ह्या पूर्ण भागाला, ज्याला इथे आपण कोकणाची काशी म्हणून आपण म्हणतो, आता कुणकेश्वर चं मंदिर इथे आहे, तिथे जगभरामधून लोक उद्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने इथे येतील। त्याच पूर्वसंध्येला इथे महादेवाची मोठी अशी ही मूर्ती आम्हाला इथे उभारण्यासारखं आम्हाला विचारात आलं आणि त्या दृष्टिकोनातून आता ही मूर्ती लोकांच्या साठी एकंदरीत इथे उभी आहे। या पूर्ण परिसराला एक वेगळं महत्त्व ह्या निमित्ताने निश्चित पद्धतीने येईल। पर्यटनाबरोबर धार्मिक महत्त्व पण ह्या निमित्ताने निश्चित पद्धतीने येईल आणि इथे येणाऱ्या लोकांचं ओढ, आकर्षण हे अजून दुपटीने वाढेल अशीच अपेक्षा ह्या निमित्ताने व्यक्त करतो। नवी मुंबईतील दिघा रेल्वे स्थानकानंतर ऐरोली कळवा एलिव्हेटेड पुलाच्या मार्गातील ईश्वरी नगर ते सावित्रीबाई नगर रेल्वे मार्गाच्या खालील भुयारी मार्गाचं उद्घाटन ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत, त्याचप्रमाणे शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख तथा स्थानिक माजी नगरसेवक जगदीश गवते यांच्या समवेत पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे केले। शिंदे गट आणि ठाकरे गट या निमित्ताने एकत्र आल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं होतं। नवी मुंबईत राजकीय वातावरण झाल्यानंतर भाजपा, शिवसेना, शिंदे आणि ठाकरे गट यांच्याकडून एकाच कामाचे दोनदा उद्घाटन होत असल्याची प्रथा पडली असून भुयारी मार्गाच्या लोकार्पणाप्रसंगी दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकत्र येत शुभारंभ केल्याने दिलजमाई झाल्याची चर्चा सुरू आहे। 2.5 कोटी रुपये खर्च करून या भुयारी मार्गाचं काम पूर्णत्वास गेलंय। इथल्या लोकांची मागणी होती, त्यामुळे आमचे सन्माननीय नगरसेवक जगदीश गवते, आमच्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची, किशोर गायकर असतील किंवा इतर सर्वांची मागणी होती या ठिकाणी या भुयारी मार्ग असावा। कारण तुम्ही बघितलं असेल इथे कितीतरी ॲक्सिडेंट होतात आणि इथली जी वस्ती आहे यांना जाण्या येण्यासाठी हा एकमेव मार्ग होता। म्हणून या ठिकाणी जेव्हा आपण खासदार झाल्यानंतर या कामाला सुरुवात केली आणि आज ते काम पूर्ण झाले। 2,18 लाख त्या अंडरपास आपण या ठिकाणी केलेलं आहे। तशी दुसरी मागणी सुद्धा त्या ठिकाणी भोलानगरच्या इकडे भोलानगर आनंदनगर या ठिकाणी सुद्धा तिथल्या लोकांची मागणी आहे, त्या ठिकाणी व्हेकल्स घालून गाड्या जातील असा मार्ग आपण त्या ठिकाणी अंडरपास करतो आणि ते सुद्धा येत्या काही दिवसामध्ये सुद्धा काम। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली दिसत असून 5 ते 6 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। आज महाशिवरात्री निमित्त सुट्टी तसेच शनिवार रविवार सलग आल्याने मुंबई लेनवर रात्रीपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। बोरघाटातील अमृतांजन ब्रिज ते आडोशी बोगद्यापर्यंत काल रात्रीपासून आतापर्यंत वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। सलग 3 सुट्ट्या आल्याने विकेंडला पर्यटक हे लोणावळा, खंडाळा या ठिकाणी फिरायला मोठ्या प्रमाणावर बाहेर पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। याचा नाहक त्रास पर्यटक आणि वाहन चालकांना सहन करावा लागतोय।
पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्य सोयीसाठी 15 प्राथमिक रुग्णालयांची सुविधा करण्यात आली आहे। तळोजा आणि नावडा येथे 2 रुग्णालयांचं उद्घाटन करण्यात आले। पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख आणि भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते हे रुग्णालय लोकांसाठी सुरू करण्यात आले। तळोजातील लोकसंख्या 50,000च्या वर असल्याने येथे सरकारी दवाखान्यांची नितांत गरज होती। सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत रुग्णालय सुरू राहणार आहे। दवाखान्यात एक आरोग्य अधिकारी, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व एक आरोग्य सेविका रुग्णांसाठी पालिकेने नेमली आहे। पुढील काही दिवसात 500 बेडचे सुसज्ज हॉस्पिटल खारघर येथे देखील सुरू होणार आहे। 6 जून 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत असल्याने रायगड जिल्ह्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील भुवनेश्वर मैदान या ठिकाणी रोह्यात शिवराज्याभिषेक भव्य विश्वविक्रमी महारांगोळी आणि 350 शिवज्योतींच्या प्रकाश झोतात भव्य लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता। खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे व वरसे ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने विश्वविक्रम रचणारी भव्य रांगोळी या ठिकाणी साकारण्यात आली आहे। ही रांगोळी साकारण्याकरिता 72 तास 100 कलाकारांनी अहोरात्र मेहनत घेतली असून ही रांगोळी 1,25,000 फूटच्या मध्ये साकारण्यात आली आहे। या रांगोळीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे अशी भव्य दिव्य रांगोळी लक्षवेधी ठरली आहे। तसेच शिवकालीन शस्त्र प्रदर्शनही राबवण्यात आले। ही भव्य रांगोळी पाहण्यासाठी खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर सह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक शिवभक्त या ठिकाणी उपस्थित होते। या सोहळ्यानिमित्त MB पाटील स्कूल ते भुवनेश्वर मैदान अशी मिरवणूक काढण्यात आली। इतिहासात जो स्वराज्य काळ राज्याभिषेक रूपाने पाहावयास मिळाला असा डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा रोह्यात घेण्यात आला। येणाऱ्या नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा ज्वालंजल इतिहास सदैव मनामध्ये सतत प्रेरणा देत राहावा हाच यामागचा उद्देश असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितले। प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या परिसरातील साजगाव ताकई रोडचे काम बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होते। ग्रामस्थांनी या संदर्भात कित्येक वेळा निदर्शने करून या रोडच्या प्रयत्नासाठी आंदोलने देखील केली होती। स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत आम आदमी पार्टीसोबत संपर्क साधला असता आपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे यांनी यावर सातत्यपूर्ण आवाज उठवला आहे। यासाठी उपोषण देखील करण्यात आले। प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्थगित केलेले उपोषण काम सुरू होत नाही हे लक्षात आल्यावर खोपोली नगर परिषदेसमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करून जोपर्यंत वन खात्याची परवानगी येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार या त्यांच्या वज्र निर्धाराने प्रशासनाने अखेर तांत्रिक बाबी पूर्ण करून परवानगी आणण्यात यश मिळवले। आज जागतिक महिला दिनानिमित्ताने बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडून महिला सक्षमीकरण व्हावं या दृष्टीने मच्छीमार व्यवसाय करणाऱ्या महिलांना मोफत गाळे आमदार निधीतून देण्यात आले। जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांना खास गिफ्ट देण्यात आले। तसेच महिलांच्या हाताला काम मिळावं या दृष्टिकोनातून गाळे वाटप करण्यात आले। हे 32 गाळे महिलांना वाटप करण्यात आले। आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून हे वाटप करण्यात आले। साधारणपणे 1 कोटी आसपास गाळे आहेत। तसेच आजूबाजूला रस्ते सुद्धा करण्यात आले आहेत। या गाळ्यातून महिला मच्छी विक्री, चिकन विक्री, भाजीपाला विक्री इत्यादी व्यवसाय करू शकतात अशी मुभा देण्यात आली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या जागा वाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात असतानाच आता उमेदवारीवर शिवसेना पक्षाने दावा केलाय अशी माहिती उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे दिली आहे। इथं शिवसेनेचा दावा आहे। शिवसेनेला इथल्या लोकांनी मतदान केलेलं आहे, मतदारांनी मतदान केलेलं आहे। त्याचमुळे शिवसेनेचे खासदार निवडून दिलेले होते। ते खासदार दुर्दैवाने आमच्यासोबत आले नाही, तरी देखील या जागेवर शिवसेनेचा दावा आहे। राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री 11 व 12 रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येणार असल्याची शक्यता पालकमंत्री उदय सामंत यांनी वर्तवली आहे। रत्नागिरी येथे पत्रकारांसोबत संवाद साधताना त्यांनी ही शक्यता वर्तवली आहे। राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री हे देवेंद्रजी आणि अजितदादा हे रत्नागिरीच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे। त्याच्यामध्ये जी अतिशय कोकणाला साजेशी अशी महाराष्ट्रातली नंबर 1 प्रशासकीय इमारत रत्नागिरीमध्ये जी 110 कोटी रुपये खर्च करून होते त्याचं भूमिपूजन आणि आजपर्यंत रत्नागिरी पोलिसांच्या कुटुंबाची जी मागणी होती की त्यांना घरं, त्याचं भूमिपूजन, त्याला देखील 159 कोटी रुपये खर्च झालेला आहे। अशा जवळजवळ 280 कोटी रुपयाच्या भूमिपूजनासाठी
दोन्ही नेते हे रत्नागिरीमध्ये येण्याची शक्यता आहे. त्याच्या आढाव्याची बैठक देखील त्या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यामुळं आचारसंहितेच्या अगोदर जे प्रलंबित विकासाची कामं आहेत त्याची भूमिपूजन देखील मी स्वतः 10 आणि 11 तारखेला रत्नागिरीमध्ये करणार आहे. आणि या सगळ्या जिल्ह्यांच्या कामांची जर आपण गोळाबेरीज केली तर ही सगळी आतापर्यंत झालेली कामं या 16 महिन्यात 17 महिन्यात 1000 कोटीपेक्षा जास्त आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड लोकसभा निवडणुकीसंदर्भात जागा वाटप 2 दिवसात होईल आणि सदर जागेसाठी निवडणूक लढवण्याचा विचार आपण करत असल्याचं मोठं विधान रायगडमध्ये खासदार सुनील तटकरे यांनी केले. वाटपाच्या संदर्भामध्ये कदाचित उद्या किंवा परवा दिल्लीमध्ये राष्ट्रीय नेते देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या समेत बैठक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काल मी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा प्रफुल्लभाई पटेल यांनी आम्ही अमित भाईंची भेट घेतली. एक औपचारिक चर्चा त्या ठिकाणी झाली. मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा अमित भाईंच्या जवळ चर्चा झाली. देवेंद्रजी सुद्धा त्यांनी स्वतंत्रपणे चर्चा त्या ठिकाणी केली. मला असं वाटतं येत्या 2-3 दिवसांमध्ये समन्वयाच्या माध्यमातून समंजसपणे महाराष्ट्राच्या 48 जागांचं वाटप त्या ठिकाणी होईल आणि होत असताना 45+ हे उद्दिष्ट ठेवून आम्ही तिन्ही प्रमुख पक्ष महायुतीतील आणि आमचे घटक पक्ष निर्धाराने निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिल तटकरे यांच्या शरद पवार गट प्रवेशावर पत्रकारांनी सुनील तटकरे यांना प्रश्न विचारला. या विचारलेल्या प्रश्नावर सुनील तटकरे यांनी कौटुंबिक विषय असल्याने सांगत बोलणे टाळलेले पाहायला मिळाले. एक असा की या बाबतीमध्ये मी अधिक काही बोलू इच्छित नाही. एकतर कौटुंबिक आहेच, त्याहीपेक्षा गेली अनेक वर्ष हे सगळं मी अनुभवलेलं आहे. यावरती भाष्य काय करण्यापेक्षा आता निवडणुकीला निर्धाराने सामोरं जाणं. महायुतीने हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडला तर या निवडणुकीला तिसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणं असं पक्षाच्या नेतृत्वाने ठरवलेलं आहे. आणि माझ्या मनात ठामपणाचा विचार आहे की आगामी निवडणुकीला सामोरं महायुतीने उमेदवारी दिलं जायचं. मावळ लोकसभा मतदारसंघावर भाजपने सुद्धा दावा ठोकलाय. मात्र शिवसेनेचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी पत्रकार परिषदेत आपण शिवसेनेच्या तिकिटावर महायुतीचा उमेदवार असून असं त्यांनी जाहीर केले. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे हे घोषणा करतील, परंतु शिवसेनेच्या चिन्हावरती धनुष्यबाणावरची 2009, 2014, 2019 या तिन्ही निवडणुका मी लढलेलो आहे आणि 2024च्या निवडणुकीला देखील सामोरं जातो. हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. संभ्रम निर्माण करण्याचा काही प्रश्नच येत नाही. तुम्हाला सांगू, मी शिवसेनेचा खासदार आहे. शिवसेना महायुतीचा घटक पक्ष आहे. शिवसेना या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. त्याच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रश्नच येत नाही ना. सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधत तटकरेंनी मागील 5 वर्षात अल्पसंख्याक समाजाला काहीच दिले नसल्याचे रायगडचे शिवसेना संपर्क प्रमुख संजय मानानी कदम यांनी म्हटलं आहे. आता समोरून कोणीही आले तरी 2 ते 2.5 लाख मतांनी आम्ही निवडून येणार असल्याचं प्रतिपादन कदम यांनी तटकरेंना आव्हान देत केले. राजकारण कोणत्या दिशेला चाललंय हे पाहूनच मतदान करा असं भावनिक आव्हान देखील त्यांनी शिवसैनिकांसह नागरिकांना यावेळी केले. राज्यातच ह्या रायगड लोकसभेमध्ये 2 लाखाचं मतदान हे मुस्लिम बांधवांचं आहे आणि ह्याच मुस्लिम बांधवांच्या मतांवरती मागच्या वेळेला तटकरे या ठिकाणी निवडून आले होते, परंतु तटकरेंनी मागील 5 वर्षामध्ये ह्या समाजाला काय दिलं, साधे भेटले देखील नाहीयेत. ही मोठी खंत आहे आणि आता ह्या निवडणुकीमध्ये आमच्या समोर म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इंडिया आघाडी महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते साहेब जाहीर झालेलेच आहेत, परंतु अजूनपर्यंत समोरून आमच्याकडे भाजप येणार आहे का तटकरे येणार हे आम्हाला माहिती नाहीये. जे कोणी यायचे ते येऊ द्या, परंतु आम्ही 2 लाखाच्या 2.5 लाखाच्या मताधिक्याने या ठिकाणी ही लोकसभा यावेळेला जिंकू. त्या उद्देशाने आम्ही सर्वच कार्यकर्ते जे आहेत त्या स्तरावरती त्या समाज बांधवांबरोबर जाऊन चर्चा करून ह्या निवडणुकीला लढण्यासाठी तयारी केलेली. मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळमध्ये अज्ञात व्यक्तीने लावलेल्या वणव्यात रोहिदासवाडीतील रहिवासी दिलीप म्हाप्रळकर यांच्या घराचं नुकसान झालंय. घर व घरामागील वाडा पूर्णपणे जळला असून सुदैवाने घरी कोणी नसल्याने कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही, परंतु आगीत घरातील साहित्य जळाले असून आजूबाजूच्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे वेळीच आग विझवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे, परंतु यात घरामागील वाडा पूर्णपणे जळून खाक झालाय. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व सृजन ट्रस्ट आयोजित
33व्या डिफेन्स 2024चे नवी मुंबई येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, AICTEचे अध्यक्ष डॉक्टर TG सीताराम, आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत तंत्राविष्काराच्या मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं। मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता असल्यामुळे राजकीय व उद्योग क्षेत्रामध्ये काम करताना नेहमी सकारात्मक दृष्टिकोन घेऊन काम करत असल्याचं कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले। डिपेक्स एक्चुअल में विद्यार्थी परिषद द्वारा आयोजित सृजन संस्था द्वारा आयोजित एक सरकार का ही काम जिसमें सरकार कम पड़ी वो इन्होंने पूरा किया। ऐसे बच्चे जो साधारण पृष्ठभूमि से आए हैं उनको एक स्टेज देना ताकि उनके हुनर को, उनके प्रोडक्ट को स्टार्टअप के नाते यूनिकॉर्न में कैसे बदले, यह प्रयास पिछले 33 साल से विद्यार्थी परिषद सृजन ट्रस्ट कर रहा है। आज यहाँ पर हमने महाराष्ट्र सरकार की तरफ से इस एग्जीबिशन में जो 250 से ज्यादा जिन्होंने अपने प्रोडक्ट किए हैं उनमें से किसी 25 लोगों को हम स्टार्टअप फाइनेंशियल सपोर्ट देंगे और इसके बाद में विद्यार्थी परिषद और सृजन ट्रस्ट के साथ में हम MOU करने वाले हैं कि आने वाले समय में हमारे ITI के बच्चों को और अन्य बच्चों को सबको यह टेक्निकल एजुकेशन के बारे में उनको कैसे सपोर्ट एटमॉस्फेयर मिल सके इसके बारे में हम उनके साथ में मिलकर काम करेंगे। तर सृजन आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यमाने नवी मुंबईमध्ये डिपेक्स 2024 त्याची सुरुवात झालेली आहे। विविध क्षेत्रातल्या अभ्यास केलेल्या तरुण उद्योजकांना त्यांनी निर्माण केले इनोव्हेटिव्ह आयडिया लोकांना इन्फ्लुएन्स व्हावी आणि त्याच्यातून त्यांना आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून हा 4 दिवसाचा हा एक प्रकारचा म्हणजे एक बाजारच त्या लोकांनी निर्माण करून दिलेला आहे। आणि मला विश्वास आहे याच्यातून ज्या ओळखी होतील त्या ओळखीमधून या तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि त्याच्यातून भविष्यकाळचे उद्योजक निर्माण होतील। ते देशाला टू बी डेव्हलप कंट्रीमध्ये नाही डेव्हलप कंट्रीमध्ये त्याचं रूपांतर करतील आणि देशाची अर्थव्यवस्था वरच्या स्तरावर नेण्याकरता हे मदतगार ठरतील। म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जे कार्य हे भविष्यकाळच्या ध्येयाकडे लोकांना नेण्याकरता उपयोग ठरेल असा माझा विश्वास आहे। रायगड शिवसेना संपर्क प्रमुख संजय मानाजी कदम यांच्या नेतृत्वात अनेक मोहल्ल्यांमध्ये सध्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मोहल्ला अभियान सुरू आहे। रायगड लोकसभेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर शिवसेना उबाटा पक्षाकडून अल्पसंख्याक समाजाला जवळ आणण्यासाठी हे प्रयत्न सुरू केले असल्याचं बोललं जाते। मोहल्ला संपर्क अभियान आपण श्रीवर्धन विधानसभेमधून चालू केलेले आणि संपूर्ण 6 विधानसभेमध्ये आम्ही राबवणार आहोत। मोहल्ला संपर्क अभियानाच्या माध्यमातून त्यांच्या ज्या समस्या आहेत गेली 5 वर्ष लोकप्रतिनिधी त्या मोहल्ल्यांमध्ये संपर्कच करायला गेले नाहीये। अनेक त्यांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या आज देखील तशाच आहेत। अशा मोहल्ल्यांमध्ये आपण जाऊन त्यांच्याकडून समजून घेतोय, त्यांच्या समस्या समजून घेतोय आणि ह्या ठिकाणी ज्या मोहल्ल्यांनी मागच्या वेळेला मतदान केलं मोठ्या प्रमाणामध्ये ते 5 वर्ष मोहल्ल्यामध्ये फिरकलेलेच नाहीये, त्यांची कामं तशीच राहिलेली आहेत आणि म्हणून त्या मोहल्ल्यांमध्ये जाऊन आम्ही त्यांच्याकडे संवाद साधतोय की आपल्या सूचना असतील, समस्या असतील आणि भविष्यात देशाचं जे काही राजकारण आता घडामोडी झालेल्या आहेत त्याच्याकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे। या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची। भेटूया नवीन बातमीपत्रासह। तुम्ही पाहत रहा फक्त माझे कोकण।